आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख. आशिष भाऊ, तुमच्यानंतर देवरा यांनी सुद्धा काँग्रेस सोडली, धनुष्यबाण हाती घेतला. काय वाटतं, एकूणच काय परिस्थिती आहे सध्या? बघा, मी किंवा मिलिंद देवरांनीच काँग्रेस सोडलेली नाही. मागील 5-6 वर्षामध्ये तुम्ही जर पाहाल तर ज्योतिरादित्य सिंधिया असेल, जितेंद्र प्रसाद असेल, हार्दिक पटेल असेल, खालती अँटनी असेल, या संपूर्ण तरुण तुर्क नेत्यांनी ज्यांनी काँग्रेस समोर वाढवली असती, अशा सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. काल मिलिंद देवरांनी देखील त्या निमित्ताने निर्णय घेतला आहे. म्हणजे काँग्रेस ही कुठंही नवीन तरुणांच्या अपेक्षेला किंबहुना या देशाच्या राज्याच्या विकासाला कुठंही चालना देऊ शकत नाही, हा त्यामागचा मूळ हेतू आहे. काँग्रेस हा आता खऱ्या अर्थाने संपल्यात जमा असलेला पक्ष आहे, हे नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो. महाराष्ट्रातलं घ्या ना, इथचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंपायी त्रस्त होऊन मी असेल, मिलिंद देवरा असतील तर नक्कीच पक्ष सोडलेला आहोत. त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला विश्वासाने सांगू इच्छितो, 2 माजी राज्यमंत्री आणि 2 प्रदेश काँग्रेसचे आताचे कार्याध्यक्ष हे लवकरच काँग्रेस पक्षाला रामराम करतील. भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात हे लोक आहेत आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आपण पहा, फार मोठं खिंडार हे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला पडलेलं आपल्याला दिसेल. मोदीजींच्या नेतृत्वावर या देशाला जगद्गुरू बनवण्यासाठी हे सर्व नेते विविध पक्षातून भाजपामध्ये येतील, त्या दृष्टीने त्यांचे आमच्याशी संपर्क चालू आहेत. हे सगळे जे नेते तुम्ही म्हणतात काँग्रेसमधून येतात, हे तुमच्या भाजपच्या संपर्कात आहे हे सगळे? नाही, बघा, आता काही चांगले नेते असतील आणि मोदीजींवर विश्वास ठेवून केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारच्या विकासाच्या साठी जर ते येत असतील तर नक्कीच भाजपा सकारात्मक त्यांच्याबद्दल राहील. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील सांगितलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग हे भाजपामध्ये आपल्याला दिसेल. तुम्ही काही पदं सांगितली काँग्रेसचे हे वरिष्ठ नेते, संपर्कात आहे का ते आत्ता भाजपच्या? नाही, जग जाहीर आहे. चांगलं काम करणारे चांगले लोक हे काँग्रेसला चालत नाही. गटबाजीमुळे पोखरलेली महाराष्ट्राची काँग्रेस ही येणाऱ्या निवडणुकांपर्यंत संपल्यात जमा झालेली आपल्याला पाहायला मिळेल. अशोक चव्हाण यांचे नाव चर्चेत होतं, तिथल्या खासदारांनीच म्हणलं होतं, चिखलीकरांनी, की अशोक चव्हाण सुद्धा भाजपात येऊ शकतात. नाही, त्यांच्या संदर्भात मी काहीही बोलणार नाही. पण जर चर्चा असेल म्हणजे कुठंतरी काहीतरी शिजत असल्याशिवाय धूर येत नाही, एवढंच मी त्यानिमित्ताने म्हणेल. नाना पटोले म्हटले की काँग्रेस राहुल गांधींच्या न्याय यात्रेला घाबरलेला पक्ष आहे भाजप, त्यामुळे आमचे नेते फोडतायत. काँग्रेसनी पहिले आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, नंतर कुठे ह्या सर्व न्याय यात्रेच्या फंद्यात त्यांनी पडावं. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.